महायुतीची बैठक पार पडली। बैठकीमध्ये बबनराव लोणीकर, अर्जुनराव खोतकर, अरविंदराव चव्हाण, भास्करराव दानवे, ब्रह्मानंदजी चव्हाण, कैलासजी गोरंट्याल सर्व नेते आम्ही एकत्र बसलो आणि जालना महापालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात जागा वाटपाच्या संदर्भात आमची चर्चा झाली। चर्चा सकारात्मक झाली। एकमेकाचे प्रस्ताव आज एकमेकाला दिले गेले। आपल्या आपल्या पक्षाच्या अंतर्गत बैठकीत चर्चा करून उद्या संध्याकाळी पुन्हा एकदा आमची शेवटची 4 वाजेची बैठक होणार आहे आणि आम्हाला असं वाटतं की ह्या बैठकीनंतर लवकरच आम्ही युती जाहीर करू आणि जालना महापालिका ही महायुतीच्या ताब्यात आणू असं सर्वांचं एकमतानं ठरलं आणि बैठक पार पडली। जागा वाटपाचा फॉर्म्युला कसा ठरलाय संदर्भात जागा वाटपाचा फॉर्म्युला कसा ठरलाय? नाही, आता आज एकमेकाला प्रत्यक्षात प्रस्ताव दिले गेले आणि जागा वाटपाचा जो फॉर्म्युला आहे तो उद्या 4 वाजेनंतर ठरवला जाईल। भाऊ, काय सांगाल, महायुतीमधून तुम्ही एक मित्र पक्षाचे नेते म्हणून आज या ठिकाणी बैठकीला उपस्थित होता, काय चर्चा झाली, काय सांगाल? माननीय नेते दानवे साहेब, लोणीकर साहेब आणि अन्य सर्व युतीचे घटक अरविंदरावजी असतील किंवा ब्रह्मानंदजी असतील, आमची संयुक्त बैठक आज अत्यंत चांगल्या वातावरणामध्ये पार पडली। दानवे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे प्रस्ताव एकमेकाला दिले आणि 100% शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, रिपाई अशा प्रकारची युती होण्याची 100% खात्री आहे।